आता हा भाऊ माझ्या गाडीपाशी काय कांड करून राहिला सांगतो ना शेवटपर्यंत व्हिडिओ बघा ना मित्रांनो. आपले ब्लॉग असेच असतात. तर मित्रांनो आज मी आलो तो ओझर एअरपोर्टला आणि एअरपोर्ट आहे ना एकदम जबरदस्त बनवलंय पहिल्यापेक्षा ना. एअरपोर्ट इतकं जबरदस्त आणि इतकी स्वच्छता आहे ना एअरपोर्टला. च्या आईला म्हणजे खरंच म्हणजे मुंबईच्या एअरपोर्टपेक्षा नाशिकचं एअरपोर्ट एकदम जबरदस्त झालं. आणि कडक ऊन आहे भावांनो, इथं इतकं ऊन आहे ना विचाराच्या बाहेर. म्हटलं च्या आईला गाडीत बसून राहिलं तर बाहेर मित्र वाट पाहत आहे. म्हटलं थांबा, मित्र म्हणता चला ब्लॉगर जेवायला. म्हटलं भाऊंनो तुम्ही करा जेवण. म्हटलं काही टेन्शन ना घेऊन निवांत लय ऊन झालंय. म्हटलं आपण बसू सावलीत. पण भागीनी ना काहीतरी आणलंय त्याच्यामध्ये बघू शकता. बघतो तर काय त्याच्या आईला जिलेबी आणली. सगळ्या पोरांना म्हणतो मला मुलगी झाली. च्या आईला तो लग्न झालं नाही. सांडान जिलेबी कुठून आणली तू पोरगी झाली म्हणतोय. वा रे वा, च्या आईला एअरपोर्टला जिलेबी घेऊन आला बिचारा. मग काय आम्ही बी खाल्ली आणि कॉंग्रॅच्युलेशन केलं बिना लग्नाचं त्याला मुलगी झाली म्हणे. क्या बात आहे. तर मित्रांनो बघू शकता हेच ते माझे मित्र जे नाही का मस्त उन्हामध्ये कडक बसले आणि एका मागे एक लपू राहिले. कुणाला भाऊ काय लपू राहिले काय माहिती. पण ह्या बाबाला आहे ना माझीच गाडी दिसती भाऊ. कधी पाहिलं ना माझी गाडी आलं की लॉक घेऊन येतो म्हणजे तू गाडीला पुढं लावली आणि दिलं ना माझ्याला लॉक लावून. च्या आईला मग दिमाग कसं सरकलं म्हणलं यांनी लॉक लावलं ना. पण आपल्याकडे बी आपला एक असा मित्र होता की तो डायरेक्ट बिना चावीचं लॉक खोलून दिलं ना भाई त्यांनी. एकदम खुश झालं. म्हटलं क्या बात आहे, आता लाव तू लॉक. हाय आमच्याकडे मित्र काढायला. हे ना लय आगाव होय, याला काम धंदे नाही. माझी गाडी दिसली कीच पळत राहते. बाकी इतर गाड्यांना काही करीत नाही. मला म्हणते गाडी काढ, मुद्दाम त्रास देतं मला. भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा पब्लिक.